भाभी नमस्कार. नमस्ते. तुमचं युनिवर्स मराठीमध्ये खूप सारं स्वागत आहे भाभी. धन्यवाद. भाभी, आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल किंवा तुमच्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. थोडं सांगाल? लहानपण माझं एकत्र कुटुंबामध्ये गेलं. आमची फॅमिली खूप मोठी फॅमिली होती. 6 चुलते, 2 आत्या, असं एक मोठं कुटुंब होतं. आजी आजोबा, त्याच्यामध्ये सगळे बालपणीचे दिवस गेले. ओके, म्हणजे तुमचं माहेर कुठलं आहे? पुणे. पुणे प्रॉपर सिटी. प्रॉपर सिटी. ओके, म्हणजे तुम्ही शहरातून गावाकडे आल्यावरती तुम्हाला काय वेगळं पण जाणवलं? शहरामध्ये राहिल्यामुळं गाव हे आम्ही पहिल्यांदा म्हणजे आपण पुस्तकातच पाहिलेलं होतं. ओके. कारण खेडं हे कधी पाहण्यात आलेलं नव्हतं. कारण सगळेच शहरात राहणारे होते. दोन्ही आत्या शहरात दिलेल्या होत्या, सगळ्या चुलत्या शहरातल्याच होत्या आलेल्या. त्याच्याकरता खेड्याशी असा फार संबंध कधी आला नव्हता. ओके, मग तुमच्या बालपणात मग तुम्ही अभ्यासू होता की खोडकर होता? ठीक ठीक, सो खूप अभ्यासू पण नाही, पण सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्यामध्ये फार इंटरेस्ट होता कौटुंबिक. कारण चुलत्या असल्यामुळं, लहान लहान बहीण भावंड असल्यामुळं त्याच्यात रमण्यात खूप मजा यायची. ओके, म्हणजे तुम्हाला जॉईंट फॅमिली आवडते. ओके, म्हणजे तुमचं सर्व शिक्षण पुण्यातच झालं? सगळं शिक्षण पुण्यात. कोणत्या शाळेत होता तुम्ही? 1ली ते 10वी हुजूरपागा. नंतर 11वी 12वीला मी सायन्स साईडला ॲडमिशन घेतली होती SNDTला. परंतु 12वी पासिंग होताच लग्नाची बोलणी झाली आणि मग साईड चेंज करायला लागली. मग एक्सटर्नल BA आणि MA केलं मग नंतर. ओके, मग लग्न 12वी नंतर लगेच झालं? लगेच झालं. जुन्या काळात लवकर जुन्या लग्न. काळात पहिली लग्न लवकर होतं ते. तुमच्या कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजच्या सुरुवातीला तेव्हाचे काही किस्से, तुम्ही कशा होता तेव्हा? नाही, तेव्हा 11वी 12वी 1ली ते 10वी तर मुलींच्या शाळेतच शिक्षण झालं होतं. SNDT पण पूर्णपणे मुलींचंच कॉलेज होतं. ओके. आणि 11वी 12वीमध्ये सायन्स साईड होती. प्रॅक्टिकल्स असायचे, सकाळी लवकर निघायला लागायचं, बसचा प्रवास होता. तेव्हा वडील रात्री 5 रुपयाची नोट टेबलवर ठेवायची. मग त्याच्यामध्ये जिजामाता बागेपर्यंत चालत जायचं सोमवार पेठेतून. तिथून डेक्कनला बसने जायचं. डेक्कनवरनं बस बदलायची. ती बस कर्वेनगरची घ्यायची. तिथे SNDTला उतरायचं. 2 बस बदलून परत संध्याकाळी तो प्रवास व्हायचा. परंतु तुम्हाला आता सांगायला नवल वाटेल, मला भेळ फार आवडायची. ओली भेळ खूप आवडता पदार्थ माझा आयुष्यातला. मग ती भेळ खाण्यासाठी आम्ही काय करायचो की मग त्या वेळेला भेळ खायची म्हटल्यावर ती 2 रुपये लागायचे. आणि 1 रुपया हा हातात असावा म्हणून वडील द्यायचे. समजा इमर्जन्सीला काही लागलं तर तो 1 रुपया, परंतु त्याचा हिशोब द्यायला लागायचा आल्यावर. मग आम्ही काय करायचो मैत्रिणी, आज भेळ खायची ना, मग नुसती भेळ नाही खायची, मग त्याच्याबरोबर रगडापुरी खायची, काहीतरी खायचं असं मैत्रिणी ठरायचं. मग ती भेळ खाण्यासाठी SNDT ते संभाजी पार्क चालत यायचं. संभाजी पार्कला भेळ खायची आणि तिथून परत चालत घरी जायचं. असं आम्ही महिन्यातनं 2दा करायचो. ओके, म्हणजे खाणं तुमची भेळी खूप जीव की प्राण होते तेव्हा म्हणायचं. त्यासाठी एवढं लांब तुम्ही त्यासाठी चालत जायचो सर्व मैत्रिणी, सगळ्या मैत्रिणी मिळून. ती वेगळीच मजा असेल ना? ती वेगळीच मजा असायची. तुमच्या घरातले संस्कार वगैरे कसे होते, म्हणजे समाजकारण की कसं होतं म्हणजे घरात आमचे माहेरी सगळे सुशिक्षित. वडील वकील होते. 2 नंबरचे काका आमचे क्लास 1 अधिकारी होते. 3 नंबरचे काका म्हणजे सगळेच ग्रॅज्युएशनमध्ये होते. आणि त्याच्यामुळे सगळं शैक्षणिक वातावरण होतं घरामध्ये. आणि शिक्षणाची आवड खूप होती पहिल्यापासून सगळ्यांनाच. मग तुमचं जेव्हा लग्न झाल्यानंतर तुम्ही अचानक ग्रामीण भागात आला. ग्रामीण भागात मग शेतीत कधी रमलाय तुम्ही? शेती केली? नाही, आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे शेतीशी फार असा संबंध आला नाही. कारण मोठे दीर आणि 2 नंबरचे दीर ते दोघंही शेती पाहायचे. त्याच्याकरता शेतीमध्ये जाऊन असं काही हे करायचा कधी प्रसंग आला नाही. मग तुम्हाला समाजकारणाचं किंवा राजकारणाचं बाळकडू इकडे आलं मिळालं की तिकडे? तिकडे असतानाच. कारण जेव्हा वडील कॉर्पोरेटर झाले तेव्हा माझ्या अंदाजे आई सांगते आमची की पोटात असतानाच गर्भसंस्कार जे म्हणतात ते तिथूनच संस्कार झाले.
आणि एक तीन एक वर्षाची असेल तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आलेले होते. त्यांच्याबरोबरचा एक माझा तो छोटासा फोटो आहे त्यांच्याकडे पाहतानाचा. तेव्हा वडील कॉर्पोरेटर होते. म्हणजे तुमच्या घरात तिकडे पण नगरसेवक होते, हो. पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिकेत वडील महापौर होते 1980 महापौर साली. पण होते. आत्या माझ्या बार्शीच्या आमदार होत्या, शैलजाताई शितोळे. ओके. म्हणजे तसं पाहिलं तर तुमचं राजकारणाचं मूळ तुमच्या घरातूनच सुरुवात, घरातून. आणि इथून ते प्रोत्साहन म्हणू शकतो, आणि बापूंना साथ म्हणू शकतो. मग हे सगळं करत असताना आणि पवार कुटुंबात आल्यावरती काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला? पवार कुटुंबात वेगळेपण म्हणजे असं होतं की मी शहरी भागात वाढलेली मुलगी होते. म्हणजे थोडंसं वातावरण वेगळं होतं शहरातलं, आणि इकडं पवार कुटुंबात आल्याच्या नंतर थोडंसं वातावरण वेगळं होतं, पण जुळून घेतलं. ती आपली संस्कृती आहे म्हणा, की लग्नानंतर महिलांना यावं लागतं आणि त्या कुटुंबानुसार जुळून घ्यावं लागतं. जुळून घेतलं. मग तुम्हाला तिकडच्या शिस्तीचा किंवा तिकडच्या संस्कारांचा इथं किती फायदा झाला, किंवा राजकारण म्हणा, समाजकारण म्हणा, किंवा घरातली जी काही शिस्त होती त्याचा? इकडं पवार कुटुंबात आल्याच्या नंतर मला अभिमान वाटेल, आदरणीय रावसाहेबदादांनी सून म्हणून कधी माझ्याकडे पाहिलंच नाही. एका नातीसारखं प्रेम मला दिलं. अरे वा. आणि त्याच्यामुळं मला त्यांच्याशी संवाद साधताना म्हणजे असं वाटलं नाही की आपण आपलं घर सोडून आलो. त्यांनी जे प्रेम दिलं ते मी आजतागायत विसरू शकणार नाही. म्हणजे आपुलकी आपुलकी आणि एक वेगळेपण आमच्या दोघांच्या नात्यातला होता. म्हणजे सून म्हणून मी कधीच त्यांच्याकडं त्या नजरेने पाहिलं नाही. आपण नातं सून आणि सासऱ्याचं असं कधीच जाणवू दिलं नाही त्यांनी. कायम त्या आपुलकीनी, त्यांनी तुम्हाला प्रेमाने, नातीसारखं सांभाळलं अगदी. ओके. मग असं म्हणू शकतो की ती त्यांची एक खासियत होती, हां, की त्यांनी तुम्हाला असं वेगळं कधी पण जाणून दिलंच नाही, तुम्ही बाहेरच्या आहात, नाही. तुम्ही त्यांच्यातल्याच आहात, तुम्ही घरातल्याच आहात. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. ओके. त्याच्याकरता आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की आता माझं पहिलं स्थळ होतं. वडिलांना मला पुढे शिकवायचं होतं आणि आमचे घरी सगळे शिकलेले असल्यामुळं मला पण वाटत होतं आपण पण ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. मग तेव्हा दादांनी सांगितलं होतं की तुमची जी इच्छा आहे शिकवण्याची ते मी तिची पूर्ण करेल. मग दादांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. मला MA पर्यंतचं शिक्षण एक्सटर्नल करू दिलं. कधी कुठली आडकाठी येऊ दिली नाही. म्हणजे तुम्हाला ह्या घरात आल्यानंतर मोठ्या साहेबांचा खूप, रावसाहेबदादांचा खूप तुम्हाला पाठिंबा मिळाला चांगल्या पद्धतीने. मग ह्या सगळ्यात तुम्हाला सगळ्यात छान आठवण कुठली आहे त्यांच्याबरोबरची? त्यांच्याबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत. त्यांनी म्हणजे असं वेगळी अशी आठवणी, कायम त्या आठवणीत राहणाऱ्या आठवणी आहेत. सगळ्याच आठवणीत राहणार आहे. म्हणजे एखादा तुम्हाला असा क्षण आठवता का की त्या क्षणी ते होते म्हणून त्या गोष्टी माझ्या झाल्या, किंवा ते होते म्हणून माझ्या आयुष्यात ही चेंज झाली? नाही, ते होते म्हणून माझ्या आयुष्यात सगळंच तेव्हा चांगलं झालं. ओके. म्हणजे शिक्षण महत्वाचं तुम्हाला शिक्षण घेता आलं झालं, घरात. मुलांवरचे संस्कार चांगले झाले, कारण त्यांच्या सानिध्यात मुलं माझी लहानाची मोठी झाली. सगळ्यात मोठं ते आजी आजोबांच्या सानिध्यात. मग जसं म्हणतो की आपण बापून जेव्हा राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, तर तुम्हाला पडद्यामागून न राहता तुम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदे देऊन तुम्ही समाजकारण करायला लागला, लोकांच्यात उतरून काम करायला लागला. तेव्हा तुम्हाला ते स्वतःहून तुम्ही आत्मसात केलं का तुम्हाला आणलं गेलं? नाही, पहिल्यांदा जिजामाता महिला बँकेचं डायरेक्टरशिप मला मिळाली. त्याच्यानंतर हळूहळू थोडंसं बापूंचं राजकारण पाहत होते, परंतु मनापासून असं आपण स्वतः राजकारणात यावं असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे समाजकारणात होता, हां, पण समाजकारण ठीक वाटत होतं, पण मदत एखाद्याला करणं किंवा बापूंना मदत करणं तिथपर्यंत ठीक होतं, पण असं स्वतःहून राजकारणात यावं असं कधी वाटलं नव्हतं की नाही मला आता राजकारण करायचं आहे म्हणून. मग असा तुम्ही निर्णय कधी घेतला की राजकारणात यावं म्हणून? आता मी घेतलाच नाही निर्णय कधीच. मला लोकांच्यामुळं प्रत्येक वेळेला निर्णय घ्यायला लागला. म्हणजे असं म्हणू शकतो की तुम्हाला तुमची इच्छा नसताना समाजकारणात तुम्ही आहात, पण राजकारणात यायला तुम्हाला लोकांच्यामुळे.
कारण लोकांना कदाचित तुम्ही जसं काम करत होता ते आवडत असेल म्हणून तुम्हाला त्यांना यावं. अगदी घरातल्यासारखं असल्यामुळं, कुणाशी वागणं माझं अगदी घरातल्यासारखं जवळ नसल्यामुळं, एक आपुलकीचं नातं जनतेशी जुळल्यामुळं मग समाजकारण करता करता मग त्यांची भावना अशी व्हायला लागली की नाही बाबा तुम्ही हे केलं पाहिजे आमच्यासाठी, म्हणून मग त्याच्यामुळे मला तिथपर्यंत यायला लागलं. तुमची ओळख म्हणजे पूर्ण आपल्या भागामध्ये बघितली तर सुजाता भाभी ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली. ही कशामुळे आणि हे नेतृत्व वेगळं कशामुळे तयार झालं? नेतृत्व आपण म्हणू शकत नाही, एक त्यांच्यातलीच म्हणून मला सगळेजण जवळचं मानतात, त्याला नेतृत्व नाही मी म्हणू शकत. पण नाही, तुमचं नाव असं भाभी म्हणले की सगळ्यांना आपल्या वाटतात की यार माझ्या घरातल्याच आहेत. आता तो जनतेचा मोठेपण आहे. जनतेचं मोठेपण आहे असं म्हणू शकतो नक्कीच. मग तुम्ही जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा कधी गेला? 2017. 2017ला. त्याच्या आधी मी पंचायत समितीवर होते. ओके. म्हणजे 2012ला पंचायत समितीवर होते. 2017ला मी जिल्हा परिषदेवर गेले. मग 2012ला पहिल्यांदा तुम्ही पंचायत समितीवरती गेला, त्याच्यानंतर 2017ला जिल्हा परिषदेवरती, आणि त्याच वेळेस तुम्हाला एक चांगली संधी पण मिळाली सभापती व्हायची कृषी आणि पशुसंवर्धन खात्यात. ओके. मग ते करत असताना तुम्ही काय काय वेगळ्या गोष्टी केल्या? मला प्रथम जाणून घ्यायला आवडेल की 12मध्ये तुम्ही काय काय वेगळ्या गोष्टी केल्या? 12मध्ये तर पंचायत समितीला एवढं विशेष काही काम नसतं, कारण बहुतांशी जिल्हा परिषदेवरनं ज्या काही योजना येतात त्याचा पाठपुरावा करणं किंवा आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, त्या माध्यमातून पंचायत समितीमार्फत काही योजना पुरवणं किंवा पंचायत समितीचा वैयक्तिक जो सेस असतो फंड, त्याच्यामधून काही गावामध्ये छोट्या छोट्या सुधारणा करणं, या माध्यमातून छोटी छोटी कामं केली. म्हणजे तेव्हा जे जिल्हा परिषद गटाचे तुमचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला करता येतं. आणि पंचायत समितीचा सेस, पण त्या काळी एवढा सेस विशेष मिळत नव्हता, त्यामध्ये आपलं थोडं थोडं काम करत गेलो. बरोबर. मग 17ला तुम्ही आल्यानंतर अशा कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या तुमच्या माध्यमातून की? 17ला आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो याचा मी पहिल्यांदा पाठपुरावा केला की जिल्हा परिषदेमध्ये योजना कोणत्या कोणत्या आहेत, कुठल्या हेड खाली आहेत, मग ते आपल्या भागामध्ये राबवत असताना आपल्याला काय करावं लागेल, किंवा त्याचा एखादा रस्ता करायचा आहे, ODR असेल किंवा VR असेल, तर त्याच्या रस्त्याचं मूल्यमापन करून तो गरजेचा किती आहे, त्याची गुणवत्ता कशी असली पाहिजे, आधी त्याच्यावर निधी पडलेला आहे का, हे सगळं तपासून, किंवा एखादंही आपल्याला नाविन्यपूर्ण तिथं काही इमारत करायची असेल किंवा आणखीन काही इनोव्हेटिव्ह काम करायचं असेल तर ते कुठल्या हेडखाली करायला लागेल, या माध्यमातून पहिल्यांदा तो अभ्यास केला आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये मी विकास करत गेले. आम्हाला बऱ्याचदा अशा गोष्टी मार्केटमधून कळाल्या की तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यात खूप म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे जाता आणि ती गोष्ट समजून घेता आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढं कसं तुम्ही डीपमध्ये जाता, म्हणजे कोणती इमारत करायची आहे किंवा तुम्हाला कोणतं रस्ता करायचा आहे तर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागून ते काम पूर्ण करून घेण्यापर्यंत त्याच्या क्वालिटीपर्यंत जाता. एवढं कसं डीपमध्ये तुम्हाला जायला लागलं? काय होतं की हा जो निधी आहे किंवा हा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे. मग जनतेचा पैसा असेल तर तो पैसा योग्य रीतीने तिथं वापरला गेला पाहिजे, कारण निधी जर तुम्ही एकदा टाकला तर परत परत निधी त्या रस्त्यावर असेल, त्या इमारतीवरती असेल, त्याला काही ते पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये आपण परत तिथं काही करू शकत नाही, डागडुजी परत होत नाही. म्हणून काम करताना नेहमी गुणवत्तापूर्वक काम झालं पाहिजे अशी आमची एक कल्पना आहे. मग ते काम समजा जर का आपल्याला तेवढ्या निधीमध्ये बसत नसेल तर मग त्याची कपॅसिटी थोडी कमी करून त्याचं गुणवत्ता कशी चांगली होईल या माध्यमाकडे लक्ष देऊन मग त्यामध्ये आपण मग तसं काम करून घेतलं. म्हणजे जसं घरात एखादी गृहिणी कमी पैशात जास्तीत जास्त कशा करते, ती तुमची घरातली सोय कदाचित तिकडे गेली का? असू शकते. मग घरातल्या जबाबदाऱ्या आणि समाजकारण, राजकारण ह्याची सांगड तुम्ही कशी घालता? घरातल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी तर माझ्यावरतीच असतात, कारण बापू कामानिमित्त, राजकारणानिमित्त सारखेच बाहेर असतात. मुलांची शिक्षणं, दवाखाने, दादांचे, आईंचे, घरातले काही लग्न, काही समारंभ, हे सगळं तारेवरच्या कसरतीप्रमाणेच पार पडायला लागतात. बऱ्याच वेळेला मी
कुणाला अवेलेबल पण नसते, परंतु नातेवाईक समजून घेतात की बाबा काम असल्यामुळं तिला येऊ शकत नाही. वाईट पण वाटतं, कुटुंबाला वेळ मिळत नाही, परंतु आता जनतेशी नाळ जोडल्यामुळं तेवढं फार सहन करावं लागतं. म्हणजे तुम्ही एक वेळेस कुटुंबाला थोडंसं हो, बायपास करता, थोडंसं बाजूला ठेवायला लागतं. पण जनतेशी या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. त्या कार्यक्रमांना किंवा त्या जावंच गोष्टींना लागतं, तुम्ही प्रायोरिटी देता. प्रायोरिटी द्यायला. मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही घरामध्ये तुमच्या मुलांबरोबर कशा आहात, तुमच्या म्हणजे बापूंबरोबर कशा आहात आणि कसं म्हणजे तुमचं रिलेशन आहे ते थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुलांबरोबर कुटुंबाला वेळ फार कमी मिळाला, त्याची खंत कायम मनात राहील आमच्या. कारण जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ मी कुटुंबाला नाही देऊ शकले राजकारणामुळे. ती एक खंत मनात आहे. परंतु लहान असताना मात्र शालेय जीवनामध्ये बऱ्यापैकी म्हणजे संपूर्ण त्यांचं सगळं अभ्यास घेणं, त्यांच्या शाळेचे प्रोग्राम अटेंड करणं, हे सगळं मी एन्जॉय केलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला राजकारण करता करता, तुमच्या मुलांचं संगोपन करता करता, त्यांच्यावर संस्कार घडवता तुम्हाला सगळ्यांची सांगड घालणं योग्य पद्धतीने जमलं असं म्हणू शकतो. आणि हे सगळं करताना आता तुम्ही जी केलेली कामं आहेत ही कोणती कोणती महत्त्वाची आणि जी लोकांच्यातून नाव निघण्यासारखी कामं कोणती आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तर मी एक हे घेतलं होतं, मांडवगणला स्मशानभूमीचं काम जे आम्ही केलं ते खूप सुंदर काम केलं. स्मशानभूमी मांडवगणची फार सुंदर पाहण्यासारखी झाली. म्हणजे संपूर्ण तालुक्यात नाही तर जिल्ह्यात स्मशानभूमीचं नाव निघालं. कारण जेव्हा ती पहिली स्मशानभूमी होती ते नदीच्या काठी आहे आत्ताची, म्हणजे नदीकाठीच होती, परंतु तिथला जो परिसर आहे तो अतिशय सुंदर परिसर आहे. नदीचा काठ आहे, हिरवळ आहे, बाजूनी झाडं आहेत बरीच. मग डोक्यात आलं की इथं जर का आपण एक चांगली स्मशानभूमी केली तर कसं होईल. म्हणून ते रोल मॉडेल म्हणून बऱ्याच जणांनी आमचे फोटो नेले, व्हिडिओ नेले. आणि तिथे विशेष तुम्हाला सांगायला वाटेल की तिथे लोक प्री वेडिंग शूटिंग करायला येत होते. इतकी सुंदर स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमी पूर्ण लॉन डेव्हलप केली. त्यावेळेचे कदम सरपंच त्यांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतली, सुशोभीकरण केलं, झाडं लावली. आणि पाहिलं की कुणी विचारायचं हे काय, कारण तो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं जाता येताना ती एका बाजूला स्मशानभूमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण आवर्जून थांबायचा काय पाहायला. ओके. म्हणजे ती स्मशानभूमी न करता लोकांसाठी काइंड ऑफ गार्डन. काइंड ऑफ गार्डन झालं. आता मांडवगण फराटामध्ये तुम्ही एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं काहीतरी केलं, म्हणजे ते काय आहे? तर प्राथमिक आरोग्य केंद्र आपण एक इमारत उभी केली. जवळपास 3 कोटीची ती इमारत आहे. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा फार कमी आहेत आणि ग्रामीण जनतेला कमी पैशामध्ये चांगले उपचार मिळावेत त्याच्या मागची ही भावना होती आणि त्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय उभं केलं. ओके. मग त्या तुम्हाला तो निधी आणताना की त्याच्या मागे काय अडचणी आल्या होत्या का सहजासहजी मिळाला होता? तो निधी सहजासहजी नाही मिळाला. कारण आधीची जी इमारत होती ती इमारत असं म्हणणं होतं की ठीक आहे, लोकसंख्येच्या मानाने ग्रामीण रुग्णालय म्हटल्यावरती तेवढी ठीक आहे. परंतु माझी एक जिद्द होती की तिथे आज जवळपास रोजची OPD 200 ते 250 पेशंट्सची आहे. त्यामुळं पहिली जी जुनी इमारत होती ती तेवढी कॅपेबल नव्हती. कारण मग महिलांना, लहान मुलांना बाहेर उन्हात बसावं लागत होतं. मग तेव्हा मी टेंटेटिव्हली आम्ही शेड बांधून घेतलं होतं. पावसामध्ये परत खूप फजिती व्हायची. खूप ऊन असलं की मग लहान मुलांना जेव्हा आपल्याकडे लसीकरण असतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायची. मग त्यावेळेला जनतेला ससे होलपट व्हायची, लहान मुलं रडायची. मग असं वाटलं की जनतेचाच पैसा आहे, मग जनतेसाठीच उपयोगात आला तर काय हरकत आहे. म्हणून मग एक चांगला दवाखाना व्हावा असं डोक्यामध्ये स्वप्न होतं आणि त्या माध्यमातून ती इमारत केली. ओके. मग जिल्हा परिषदेने ह्यासाठी निधी दिला की जिल्हा परिषदेने? जिल्हा परिषदेने एवढा निधी दिला 3 कोटीचा? तुम्ही खेचून आणला म्हणावा लागेल. कारण एका जिल्हा परिषद गटामध्ये 3 कोटीचा निधी देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते पण ग्रामीण रुग्णालय. तुम्ही तुमच्या काळात बरेच रस्ते पण केले किंवा बऱ्याच रस्त्यांची डागडुजी, पण ते कोणते आणि काय, म्हणजे ते रस्ते आहेत आता व्यवस्थित? आहेत, व्यवस्थित रस्ते आहेत. किती रस्ते केलेत आपण? बरेच रस्ते केलेत. मी समाज कल्याणच्या माध्यमातून काही रस्ते केलेत.
काही ODR-मधून केलेत, काही VR-मधून केलेत, बरेचसे रस्ते केलेत. अंतर्गत 15 वित्त आयोगामधून काही रस्ते केले, बरेचसे रस्ते केले. ओके. आता तुम्ही सभापती होता कृषी आणि पशुसंवर्धनचा. मग त्यात तुम्ही कोणते क्रांतिकारी निर्णय असे वेगळे कोणते घेतलेत का की त्याचा लोकांना खूप फायदा झाला किंवा मी वेगळ्या काय गोष्टी? केलं की आपल्याकडं सुरुवातीला जिल्हा परिषदेकडनं स्ट्रीट लाईट मिळत होत्या सोलरच्या, परंतु त्या स्ट्रीट लाईटच्या अनेक तक्रारी आल्या, बऱ्याच ठिकाणी बंद पडले. त्याची बॅटरी जी होती ते पॅनलवर आणि बॅटरी खाली होती, तर बॅटरी चोरीला जायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालं आणि मेंटेनन्स होत नव्हता. मग म्हटलं या दिव्यांचा जर काही उपयोगच होत नसेल आणि तो कंपल्सरी आम्हाला ते हेड होतं की 5% अपारंपरिक ऊर्जेवरती तुम्ही खर्च करायचं. मग त्याच्यासाठी थोडासा अभ्यास केला आणि विचार केला की लाईटचं बिल, जिल्हा परिषदेची बिल्डिंग असेल किंवा आपल्या ग्रामीण रुग्णालय असेल, पशुवैद्यकीय दवाखाने असतील, पंचायत समिती असतील, तर याचं लाईटचं बिल मोठ्या प्रमाणावर येतं. मग जर का हे आपण सोलर पॅनल त्या इमारतींवर बसवले तर काय होईल. मग ती स्ट्रीट लाईट आम्ही बंद करून मी सगळ्यात पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेची इमारत सोलरवरती घेतली अरे वा. आणि त्याचं बिल जवळपास 1,00,000 रुपयांनी कमी बिल झालं त्याचं महिना महिना. म्हणजे तुमच्या एका निर्णयामुळे किंवा तुमच्या वेगळ्या विचारसरणीमुळे 1,00,000 1,00,000 रुपयाचं बिल जवळपास दर महिना. दर महिन्यात. वार्षिक म्हणलं तर 12,00,000 रुपये. नंतर दुसरं असं झालं की पंचायत समितीवरती बसवलं शिरूरच्या, तिथे एक बसवलं. नंतर ग्रामीण रुग्णालयांवर बसवलं. अजून मोठमोठ्या सरकारी ज्या इमारती असतात त्याच्यावरती बसवायचं चाललं, ग्रामपंचायतीला बसवायचं चाललं. नंतर पुढं मग माझी हे संपले टर्म आणि मग त्याच्यानंतर मग आता हळूहळू आता प्रशासक आल्यामुळं पुढचं काही अपडेट घेतलेलं नाही मी. ओके. तुम्ही ग्राम सचिवालय बांधलं होतं, मग ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्याचा काय लोकांना फायदा झाला? ग्राम सचिवालय आपण बाभूळसरला एक बांधलं, वर निधी बऱ्याच 2-3 ठिकाणी मी निधी दिले ग्राम सचिवालयाला. की काही ठिकाणी ग्राम सचिवालयाचा हॉल कमी असतो खाली बसायचा, मग तिथे ऑफिशियली प्रशासनाचा काही भाग असतो बसण्यासाठी, काही सरपंच उपसरपंच यांचे डेस्क असतात. मग बाकीचे मेंबर बसताना मीटिंगच्या वेळेला खूप मोठी कसरत करावी लागते, मग प्रत्येक वेळेला फर्निचर शिफ्टिंग करावं लागतं. म्हणून मीटिंगसाठी काही हॉल आपण उदाहरणार्थ बाभूळसरला खाली त्यांचं कार्यालय आणि वर आपण एक मीटिंग हॉल दिलेला आहे. अशा प्रकारे जिथं जशी जागा अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपण केलं काम. ओके. तुम्ही मांडवगण फराटा इथे दवाखान्यामध्ये काही काम केलं होतं, म्हणजे त्याचं एक्सरे मशीन बसवली, एक्सरे मशीन बसवली आणि संरक्षण भिंत पण संरक्षक भिंत. त्या संरक्षक भिंती सगळीकडेच पशुवैद्यकीय दवाखान्यांना सगळ्यांना सगळ्यात बऱ्यापैकी. त्याची संकल्पना तुम्ही कसं, किती लोकांना त्याचा फायदा आणि फायदा होतोय का लोकांना त्याचा? एक्सरे मशीनचा एक्सरे एक्सरे मशीन मी पहिल्यांदा बसवली मांडवगण फराटा आणि बारामतीला काटेवाडीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. काय होतं की जर का जनावरांच्या पोटामध्ये काही गेलं तर त्याचं लवकर आपल्याला निदान होत नाही आणि जनावरांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. मग शेतकरी तेवढं त्याचं नुकसान सहन करू शकत नाही आणि काही लोकांचा विमा असतो, काहींचा नसतो. मग त्याच्यासाठी संकल्पना अशी आली की आपण जर एक्सरे मशीन बसवू शकलो आणि त्या माध्यमातून जर का आपल्या शेतकऱ्यांना मदत झाली तर त्या माध्यमातून मग आपण ते एक्सरे मशीन बसवावं असा मी एक ठराव पास टाकला होता आणि तो ठराव पास केला आणि पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये 2 मिळाल्या. ते एक मी मांडवगणला बसवली आणि एक काटेवाडीला बसवली. त्याचा फायदा असा झाला की बीडमधल्या एका शेतकऱ्याच्या बैलांनी बैलपोळ्याच्या दिवशी मंगळसूत्र गिळलं. नैवेद्याच्या बरोबरच ते मंगळसूत्र त्यांनी गिळलं. 2 दिवस त्यांनी काही शोधाशोध केली पण ते सापडलं नाही. मग नंतर असं त्यांना वाटलं की बहुतेक ते मंगळसूत्र ताटात ठेवलेलं होतं, ते नैवेद्याच्या ताटाबरोबर त्यांनी गिळलं. मग त्यांनी ते चौकशी केली तर त्यांना कळलं की मांडवगणला एक्सरे मशीन आहे. मग ते इथं आले बैल घेऊन, तो एक्सरे काढला, त्याच्यामध्ये त्यांना ते मंगळसूत्र दिसलं. मग न्हावऱ्याला डॉक्टर होते आमचे मेन, तिथं गेले, त्यांनी ते मंगळसूत्र काढलं त्याचं हे करून. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी ते पेपरला मोठी बातमी पण दिली होती, पुणे जिल्हा परिषदेचे अभिनंदन म्हणून.
लोकांना त्याचा फायदा होतो आणि कमी पैशात कमी होतात. पैशामध्ये सरकारी असल्यामुळे. सरकारी असल्यामुळे. ह्याचा निधी तुम्ही साधारण किती आणला होता यासाठी? एक्सरे मशीनची किंमत आता मला ॲक्च्युली नाही सांगता येणार, पण बऱ्यापैकी असेल, कारण दोन्ही एक्सरे मशीन मंजूर केले होते एका वेळेला. अंदाजे एक जर माझ्या माहितीनुसार पशुसाठीचं एक्सरे मशीन असेल तर साधारण 50 लाखाला एक मशीन. 50 लाख, एक 50 मशीन 50 लाखाची. नाही, एवढा मोठा निधी तुम्हाला एका याच्यासाठी मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे तशी. भाभी, तुम्ही आरोग्या रिलेटेड लोकांसाठी अजून काय केलं आहे का? आरोग्य रिलेटेड म्हटलं तर मग दवाखान्यामध्ये ज्या सुखसुविधा कमी पडत होत्या, काय होतं की ग्रामीण भागामध्ये सर्पदंश खूप मोठ्या प्रमाणावर होतात पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यात. मग त्यावेळेला सर्पदंशाच्या लसीचं प्रमाण खूप कमी पडायचं. मग त्याचा साठा कसा जास्त वाढवता येईल त्या माध्यमातून प्रयत्न केले. श्वानदंशाच्या काही लसी कमी पडत होत्या, त्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. महिलांच्या आयर्नच्या काही गोळ्या असतील किंवा काही व्हिटॅमिनच्या गोळ्या असतील, कॅल्शियमच्या गोळ्या असतील, डायबेटीसचं प्रमाण जास्त हल्ली वाढते, त्या माध्यमातून औषध पुरवठा कमी जास्त होत होता, त्यामध्ये प्रयत्न काही केले. ओके. तुम्ही शिबिर घेता आम्हाला कळलं. हो, डोळ्यांचे शिबिर्स घेतले. मोतीबिंदूच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती वयोवृद्धांमध्ये, त्याचप्रमाणे तरुण छोट्या छोट्या मुलांचे पण काही ऑपरेशन्स केले. बरेचसे ऑपरेशन आपण HV देसाईमध्ये केले, त्यांना चष्मे दिले मोफत. त्याच्यानंतर केंद्र सरकारची एक स्कीम होती, खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठे कॅम्प घेतले जिल्हा परिषदच्या गटांच्या मधून. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या तपासण्या केल्या. कानाचे मशीन्स असतील ते खासदार साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना ती मशीन्स पुरवली. नंतर काही कॅल्शियमच्या डेफिशियन्सी होत्या, त्या माध्यमातून काही औषध पुरवठा असेल किंवा काही उपचार असतील ते उपचार केले. डायबेटीसचे काही लहान मुलांच्यामध्ये डायबेटीसचं प्रमाण निघालं, जहांगीरला एक संस्था आहे, त्या माध्यमातून त्यांच्यावरती उपचार केले 18 वर्षाच्या खालच्या मुलांवरती. असे बरेचसे शिबिर्स वगैरे घेतले.